झाडाला खूप छान फुलं आली आहे. हे स्वस्तिक ज्याला सदाफुली म्हणतो ते झाड आहे आणि खूप सुंदर फुलं आलेली आहेत. आता गणपतीला गौरीला या फुलांचा हार भरपूर केलेला होता आणि हे फुलं असल्यामुळे देवाला बाहेरून फुलं आणण्याची गरज पडत नाही. या झाडाला पाणी घालणं, ओंजारणं, गांजरणं हे सगळं मला आवडतं आणि मी करत असते. त्यानंतर हे सुद्धा झाड खूप छान दिसून राहिलेलं आहे. त्याचं खूप सुंदर आहे. शोचं झाड आहे ते, म्हणजे आपल्याला एक आपल्या डोळ्याला छान वाटतं दिसायला. असे हे छोटे छोटे प्लांट्स आहेत, मला आवडतात. जसं वेळ मिळाला तसं मी याला गवत काढणं, त्याची उखरी करणं आणि पाणी घालणं ह्या गोष्टी सगळ्या करत असते. असं छोटंसं हे आहे शेवंती, माझी तुळस. आता पावसाळा जास्त झाला तर थोडे खराब झाले होते झाडं, परंतु आता थोडा पाऊस थांबला तर ते आणखी परत पूर्ववत होत आहेत. खूप सुंदर बाग. आता ही मला असं वाटतं की आपण जर या झाडांशी बोललं पाहिजे असं मला वाटतं, कारण की याच्यावर सुद्धा एक सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा झाडांना मिळत असते. जसं आपण म्हणतो आपल्या मुलाला की तू माझा बाळ आहेस, तसं आपण झाडांनाही गोंजारायचं, अंजारायचं आणि सांगायचं की आम्ही तुझा रिस्पेक्ट करतो, आदर करतो. आणि त्या झाडांवर माझं असं मानणं आहे की त्याच्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी जाते आणि ते झाडं आणखी चांगलं सुंदर दिसायला लागतं, किंवा त्याच्यावर एक पॉझिटिव्हिटी तयार होते आणि आपल्याला पण छान वाटतं. म्हणून असे हे छोटेसे माझं झाड आहे. हे पण शोपीसच आहे, हे पण मला खूप आवडतं. त्यालासुद्धा मी खूप पाणी घालते, खत वगैरे, किंवा वेळोवेळी आपल्याला काहीच काम नसलं आणि थोडं आपण त्या झाडांकडे जरी पाहत बसलं तरी खूप छान वाटतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला भेटते. सुद्धा एक छोटंसं प्लॅन्ट आहे. त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला दिवा लावते, देवाजवळ तुळशीजवळ आणि देवाजवळ दिवा लावतो. आपण सर्वच जण लावतो, पण मला असं वाटतं यामुळे एक चैतन्य निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती निर्माण होते. ते सकारात्मक राहण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या मनात वाईट विचारच येणार नाही. काहीतरी चांगलंच करण्याचा प्रयत्न आपण करू. आता हे करत असतानाच मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवते. प्रार्थना आहे ती, आपल्या सगळ्यांना परिचयाचीच आहे, पण नेहमी कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणते. परंतु आता मला असं वाटतं की असंच देवाचं करताना तुम्हाला म्हणून दाखवते. हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, होतयांचा सारथी, साधना करती तुझी जे, नित्य त्या सहवास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, सकारात्मकता वाढवण्यासाठी मी करते या छोट्या छोट्या गोष्टी. आपण सुद्धा करत असालच. कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.